इफ यू आर लिसनिंग टू दिस राईट नाव, खूप चान्सेस असे आहेत की तुम्ही सध्या तुमच्या मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज, त्यानंतर डिस्कशन्स आणि एनसीईआरटी बुक्समध्ये गाडलेले असाल. आज थोडंसं यापासून बाजूला येऊन आज रियालिटी चेक किंवा रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबरती MBBS कंप्लीट झालेले, त्याचबरोबर ती DPM त्यांनी डिग्री अर्न केलेली आहे सरांचा आज आपण डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर ती सांगली मिरज ह्या सगळ्या एरियामध्ये, रादर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही पेशंट्स असे बघायला भेटतात की ज्यांच्याबद्दल सर खूप डार्केस्ट आणि वाईट पॅचमधून त्यांना बाहेर काढतायत. असं आज आपण व्यक्तिमत्व त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. सरांचं मी इंट्रोडक्शन 2 मिनिटात करून देतो. डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे सर. सर, आज बेसिकली आपण डिस्कशन ह्यासाठी करतोय की जे आता ॲस्पिरंट्स आहेत नीटचे, तर त्या विद्यार्थ्यांना ओव्हरऑल त्यांच्या लाईफटाईममध्ये म्हणजे डिसिजन मेकिंग करत असताना फक्त एक्झाम पुरतं न करता ओव्हरऑल त्यांच्या लाईफटाईममध्ये त्यांना काय बघायचं आहे, त्यानंतर काय स्ट्रगल्स असणार आहेत, या संदर्भातलं बेसिकली आपण डिस्कशन आज करतोय. तर राईट फ्रॉम स्टार्टिंग जर्नी आपण तुमचं प्रिपरेशन पासूनच ह्या गोष्टी बघूया. कारण जसं हे सगळे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्याच पद्धतीनं तुम्हीही विद्यार्थी तुमच्या टाइम पिरियडमध्ये झालेले असणार आहात. तर सगळ्यात पहिला सर माझा प्रश्न आहे की मेडिकल एक्झामचं प्रिपरेशन, एंट्रन्स एक्झामचं जे प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलांना इमेन्स प्रेशर असतो. प्रिपरेशन चालू असतं 3 वर्ष 2 वर्ष. तर मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी काय आपला माइंडसेट ठेवायला पाहिजे जेणेकरून ते चांगल्या पद्धतीनं एक्झाम देऊ शकतील? येस सर. काय आहे की मुलांना आता भरपूर प्रोफेशन्स म्हणजे अवेलेबल आहेत. काही जण आर्ट्स, काही जण सायन्स, काही जण कॉमर्सचा पण तो ऑप्शन निवडतील. सध्या जर बघितलं करंटली सिच्युएशन बघितलं तर अगदी वरच्या लेवलला जर विचार केला तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्ड ह्या म्हणजे नीट आणि JEEचा प्रिफरन्स शक्यतो मुलांच्यामध्ये कॉमनली आढळतो ह्याच्यामध्ये. आता ऑप्शन हा प्रत्येक मुलाचा वैयक्तिक वेगळा असू शकतो. म्हणजे काही जण दोन्हीकडं बॅलन्स ठेवतील. जिथं चांगलं ॲडमिशन चांगल्या इन्स्टिट्यूटला मिळेल तिथे ते करतील. काही जणांचा फोकस असतो फक्त JEE आणि काही जणांचा फक्त नीट असू शकतो. कन्सिडर जर आपण कम्पेअर केला तर हा इंडिव्हिज्युअल लेवलला डिसिजन घेतलेला योग्य राहील. पण फॅमिली बॅकग्राऊंड, सिच्युएशन, फॅक्ट, त्याचा स्वतःचा इंटरेस्ट, सध्या मार्केटमध्ये ज्या काही आता जो करंट ट्रेंड चालू आहे यावर बरेच डिसिजन शक्यतो अवलंबून राहू शकतात. असा मेडिकल फील्डमध्ये बघितलं, कम्पॅरिझन केलं मेडिकल फील्ड आणि JEEचं, तर महत्त्वाचा विषय आहे की JEEमध्ये 4 वर्ष, जास्तीत जास्त 6-7 वर्षामध्ये म्हणजे BE झाल्यानंतर तो ME किंवा MTech करेल आणि तो बाहेर पडू शकतो. पण मेडिकल फील्डचं नक्कीच तसं नाही. मेडिकल फील्ड ही जवळ असं म्हणू शकतो की लॉंग इनिंग ह्याच्यामध्ये राहणार. ॲडमिशन मिळवणं कठीण नक्कीच आहे नीटला. मागच्या वर्षी जर बघितलं तर JEE टफ म्हणायचे, पण मागच्या एक्झामला 2025ला पाहिलं तर असं म्हटलं जातं की लास्ट 30-35मध्ये जी एक्झाम टफ नव्हती तेवढी टफेस्ट एक्झाम या लास्ट 30 वर्षामध्ये झाली, जी नीटमध्ये झाली. ॲडमिशन मिळवणं कठीण आहेच, पण प्रवास इथं चालू होतो ॲडमिशन मिळाल्यानंतरच. साधारणपणे 5 ते 6 वर्ष MBBS व्हायला लागतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशलायझेशनचा आता कल वाढलेला आणि सीट्स पण वाढलेल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्येकजण MCH किंवा DM त्या स्पेशलायझेशनमध्ये जातात. त्यामुळे शिक्षण साधारणपणे विचार केला तर 12 ते 14 वर्ष आफ्टर 12th तुम्हाला स्पेंड करावं लागतील. ओके. म्हणजे जर आपण डॉक्टर व्हायचं ठरवलं तर प्रवास हा एवढा आहे असं गृहीत धरूनच आपल्याला जावं लागेल. येस. ऍक्च्युली तोच माझा पुढचा क्वेश्चन असा होता की भरपूर विद्यार्थ्यांना आता असं वाटते की नीटची एक्झामला मी एक चांगला स्कोअर सिक्युअर केला म्हणजे मी डॉक्टर झालो. तसं भरपूर वेळेला सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात तसं काही आहे. तर जसं आता जस्ट तुम्ही त्याबद्दलचं इंट्रोडक्शन दिलं की तिथं संपत नाहीये, तर तिथून पुढे ऍक्च्युअली प्रवास चालू होतोय. तर तो जस्ट एक स्टार्टिंग ब्लॉक आहे की नीटचा चांगला स्कोअर सिक्युअर करण्याचे जस्ट स्टार्टिंग ब्लॉक, त्याच्यापासून मग तिथून पुढे सगळ्या गोष्टी चालू होतात. तर ह्याबद्दल फक्त मुलांना एक थोडंसं आणखीन ब्रीफ आपल्याला काय सांगता येईल का की कशी जर्नी राहू शकते सेट होण्यापर्यंत? युजली काय मोठ्या म्हणजे जास्ती कालावधी लागत असेल, पण सेकंड हाफमध्ये किंवा मिडल हाफमध्ये ज्यावेळी त्याचा प्रवास चालू होतो त्यावेळी स्टॅबिलिटी, फायनान्शियल स्टॅबिलिटी, इंडिपेंडन्स आणि ग्रोथ
हं. तर याचा ॲडव्हान्टेज हा मेडिकल फील्डमध्ये कम्पेअर टू इंजिनिअरिंगला जास्ती असू जास्त. शकतो. याचं रिझन असं की इंजिनिअरिंगमध्ये हे माझं वैयक्तिक मत म्हणू शकतो आपण. इंजिनिअरिंगमध्ये टॉप म्हणजे 66 स्टुडंट्स असतील तर 10 ते 12 जणांनाच चांगली सॅलरी आणि हं. चांगलं त्यांना इन्कम असू शकतं. हं. जे आपण आणि त्यांना ऑप्शन काय की पुन्हा मुंबई किंवा मेट्रोपॉलिटन सिटीलाच त्यांना ॲक्चुअली जावं लागतं. हं. आज सांगलीमध्ये सहज मी आज पास झालो BE म्हणून जर 30, 35, 40,000 पण सॅलरी मिळणं आज प्रॅक्टिकली कठीण आहे. काही देत बरोबर. पण असतील, हं. पण तसं डिफिकल्ट आहे. पण मेडिकल फील्डमध्ये काय होतं की अर्निंग त्याचं साधारणपणे 30व्या वर्षानंतर चालू होतं. हं. म्हणजे 18 वर्षी त्यांना MBBSला ॲडमिशन घेतलं, तर साधारण 12 म्हणजे 30-31 वर्षी त्याचं फर्स्ट इन्कम पहिल्यांदा त्याचं चालू होऊ शकतं. हं. पण जर इंजिनिअरिंगला म्हटलं तर 6-7 वर्षामध्ये म्हणजे 26-28ला त्याचा फर्स्ट इन्कम चालू होऊ शकतो. ओके. पण 35 नंतर ह्याची ग्रोथ ही फायनान्शियल ग्रोथ ही जास्ती होते कंपेअर टू इंजिनिअरिंग फील्डनुसार. हं. कारण इथं अनलिमिटेड स्कोप आहे एक्सपान्शनला. हं. हं. तुम्ही जेवढं काम कराल तेवढं आहे आणि जसे एज वाढेल तशी प्रॅक्टिस पण वाढते आणि फायनान्शियली पण ती स्टॅबिलिटी जास्ती दिसून येते बरोबर. डॉक्टरांच्या बाबतीत. बरोबर. सो मग नंतरच्या हाफमध्ये आपल्याला भरपूर वेळेला की एक एक्सपोनेन्शियल राईज झालेला दिसतोय चान्सेस फायनान्शियल वाढतात, स्टॅबिलिटी चान्सेस आणि वाढतात. त्या हो, हो. सगळ्या ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये जसं आता आपण बघतोय की तुमचं ग्रॅज्युएशन MBBS आणि त्याचबरोबर ते तुम्ही DPM आहात. तर मग आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असणं किंवा आता हे ग्रॅज्युएशन नंतरचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही सुपर स्पेशालिटी संदर्भात चर्चा केली, तर तोही मुलं काही त्याचाही विचार आता विद्यार्थ्यांनी करावा का? ॲज इन समजा की माझं हे फायनल अल्टिमेट माझा गोल हा असायला पाहिजे आणि मग मला त्या पद्धतीनं आता पावलं काही टाकायची आहेत. तर असं काही विद्यार्थ्यांनी तसं थॉट प्रोसेसमध्ये आणावं का? हं. माझं प्रॅक्टिकली मी असं सांगेन, की आता पहिल्यांदा गोल जे आहे की MBBS पूर्ण करणे. तर पहिल्यांदा MBBSला आपण पूर्ण करणं हे जर एम ठेवलं तर चांगलंच आहे. पण आज आजूबाजूला सराउंडिंग वातावरण असं आहे, की फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला आपोआपच त्यांना इतर ब्रँचेसबद्दल पण कळायला लागतं. हं. MBBS नंतर MD किंवा MS कोणती ब्रँच मेडिसिन, हं. सर्जरी, गायनॅक, ऑर्थो या वेगवेगळ्या फील्डमध्ये MD, MS, MCH, DM म्हणजे सुपर स्पेशल अवेलेबल आहे. पण आता इथं कॉम्पिटिशनचा पिरियड असल्यामुळं जसं नीटला पण साधारण 24-25 लाख मुलं बसतात हं. आणि त्यातमध्ये साधारण 1 लाख सीट्स आहेत, 1-1.25 लाख बरोबर. सीट्स आहेत. याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. तसंच PG नीट पण आहे, हं. जिथं तेवढंच कॉम्पिटिशन आता राहिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. बरोबर. त्यामुळे मुलांना आजकाल ट्रेंड असा आहे, आम्ही आता जे ऑब्झर्व्ह करतोय, की सेकंड इयर, थर्ड इयरपासूनच ते नीटची एक्झाम PG नीटची एक्झाम हं. पोस्ट ग्रॅज्युएशनची ती तयारी करतायत. सेकंड इयर, थर्ड इयरलाच ते क्लासेस लावतायत आणि मग जेणेकरून चांगल्या इन्स्टिट्यूटला त्यांना MD, MBSला ॲडमिशन मिळेल. येस. म्हणजे मग रँक तर काढला पाहिजे आणि मग रँक चांगला असेल तर मग मला ज्या ब्रँचमध्ये इंटरेस्ट आहे त्या ब्रँचमध्ये ते ॲडमिशन घेऊ ओके. शकतात. सो इनिशियली MBBS हेच आपलं इमिडिएट टार्गेट असायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग पुढे आपल्याला त्याचा डिसिजन घेता येऊ आणि शकेलच की आपोआपच ते आपण नको म्हटलं तरी ती मुलं आजकाल त्या ह्याच्यात डिसिजन घेऊन तयारी करतात. त्यांना पण आज कॉम्पिटिशन कळलेलं असेल. येस, येस. आणखीन एक त्या आपण टॉपिकला आहे तर आपली कन्या उत्कर्षा तिचा ऑल इंडिया रँक 193 होता, हो, हो, स्टेट हो. रँक 14 होता. तर तिच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही बारकाईनं बघितलेलं असाल, की तिच्या प्रिपरेशनमध्ये काय-काय गोष्टी अशा होत्या, की ज्या नक्कीच पॉइंट आउट करण्यासारख्या आहेत, नोट डाउन करण्यासारख्या आहेत. ॲस्पिरंट्स आहेत नीटचे. त्यांना तुम्ही काय सुचवू शकाल, की बरं. ह्या गोष्टीत आपण चेंजेस आणायला पाहिजेत किंवा आपलं जनरली फिजिक्स, केमिस्ट्री, बायो ह्याचं आपला वर्कफ्लो कसा असायला पाहिजे किंवा काय? त्याबद्दल काही सांगाल सर? बरं. माझ्या मुलीचा उत्कर्षाचा रँक आला. खरोखर आमच्यासाठी ती अभिमानाचीच गोष्ट होती, आहे पण. तिला आता पॉंडिचेरी जिपमरला ॲडमिशन मिळालेलं आहे. 633 मार्क्स होते, 193 ऑल इंडिया रँक होता. ग्रेट. हे करत असताना उत्कर्षाचा जो हे 2 वर्षाचा हा रिझल्ट नाही आहे. कारण जवळ-जवळ 25 लाख मुलं, 22 ते 24 लाख मुलं एक्झामला बसतात. त्यामुळे कॉम्पिटिशनचं जर कन्सिडर केलं, तर ही तयारी 2 वर्षाची कव्हर होत नाही सिलेबस किंवा अभ्यास किंवा एवढा रँक आपल्याला यायचा असेल तर. हं, हं. तर साधारणपणे 9वी 10वी पासूनच ह्याचा बेसिक जे नीट आणि JEEची प्रिपरेशन जो 11-12चा जो सिलेबस आहे, तो हळू-हळू त्याने अभ्यास सुरू केला होता आणि तो फाउंडेशन कोर्स म्हणू शकतो आपण आणि फाउंडेशन कोर्सचा इम्पॉर्टन्स आम्हाला रँक आल्यानंतरच पटलं हे मी सांगेन. ओके. कारण किती हुशार विद्यार्थी असेल तरीही फाउंडेशन कोर्स ज्याचा चांगला आहे त्यांचा रँक ह्या हुशार विद्यार्थ्यापेक्षा जास्ती असू शकतो. हं, हं. कारण त्या लेव्हलचीच एक्झाम आहे असं आम्हाला जाणवलं. त्यामुळे 9-10 पासूनच हळूहळू 11-12चं सिलेबस कव्हर झाल्यामुळं
त्यांचा 11th पर्यंत 12thचा सिलेबस पूर्ण होतो आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळं तिचा रँक हा एवढा म्हणजे अचीव्ह करू शकलं हे नक्कीच आहे. राहिला प्रश्न फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता प्रत्येक विद्यार्थ्याचा इंटरेस्ट आणि प्रत्येक विद्यार्थ्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. हं. हुशार तर सगळे असतात, पण त्यामध्ये पण 1, 2, 3 आहे. म्हणजे कुणाचं फिजिक्स चांगलं असणार, कुणाचं केमिस्ट्री, हं. कुणाचं बायोलॉजी चांगलं असणार. मग मला असं वाटतं, की त्या विद्यार्थ्यांना स्वतःची स्ट्रेंथ कोणत्या विषयात आहे ते बघावं. वीकनेस कोणत्या विषयात आहे बघावं. इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस कशात आहेत, इम्प्रूव्हमेंट अजिबात होणार नाही ह्याचं अनालिसिस प्रॉपर टीचर्सकडनं करून हं. टीचर्स जे सांगतील त्यांचे कोच किंवा असतील तर तो जो फॉलो केला तर नक्कीच त्यांना यश मिळेल. कारण टीचर्स एवढे स्टुडंटना घडवतात, तर टीचर्सचा जर तुम्ही हेल्प घेतला हं. तर त्या मुलाला नक्की आपला हेतू काय ॲडमिशन मिळाला पाहिजे. हं. आणि ते जर अचीव्ह करायचं असेल तर टीचर्स सांगतील तो सिक्वेन्स फॉलो केला तर मला वाटतं की नक्कीच त्या मुलाला फायदा होईल. ओके. सो मग 11th-12th हे 2 वर्ष प्रिपरेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांची पॉसिबिलिटी तर आहेच. बट 9th, 10th, 11th, 12th ह्या 4 इयरचा जो प्रोग्राम आहे लाइक किंवा इव्हन फाउंडेशनचा जो आहे, त्यांना डेफिनेटली याचा फायदा होऊ शकतोय. मी आता ओव्हरऑल जेव्हा उत्कर्षाचा रँक आल्यानंतर आम्ही हं. जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली बऱ्याच स्टुडंट्सना, पॅरेंट्सशी आम्ही ज्यावेळी भेटलो, हं. ज्यांचे रँक येण्याची शक्यता नव्हती, ज्यांचे रँक आलेले आहेत, हं. ज्यांचे पॅरेंट्स म्हणजे काही मित्र आहेत माझे, हं. त्यांच्या मुलांना ह्याला ॲडमिशन मिळणार की नाही, हं. काय करेल का मला हं. पेमेंट सीटच घ्यावी लागेल का, मॅनेजमेंट सीट हं. घ्यावी लागेल का? हे आम्हाला ज्यावेळी त्यांचं ॲडमिशन 11th-12thला ज्यावेळी ते घेत होते, हं. त्यावेळी अशी आमच्याशी डिस्कशन ते करत होते. ओके. पण या मुलांचा पण रँक हा 9,500च्या रेंजमध्ये आला. हं. ऑल इंडिया रँक आणि त्यांना कूपर सारख्या किंवा मुंबईच्या सायन नायर मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की फाउंडेशन कोर्सपासून म्हणजे ज्या मुलांची कॅपॅसिटी पॅरेंट्स पण कॉन्फिडंट नव्हते, हं. त्या मुलांना नक्कीच फायदा झाला असणार. हं. किंवा पॅरेंट्सना त्या अंदाज आला नसेल आपला मुलगा एवढा इंटेलिजंट आहे, हे पण फॅक्ट असू शकते. हं. पण प्रॅक्टिकली बघताना हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकत नाही. बरोबर. आता आमच्या उत्कर्षाबरोबर 6 जण एका कारमध्ये होते. 5 ते 6 जण जात होते, येऊन अपडाऊन करायचे. सगळ्यांना गव्हर्नमेंट सीट मिळालं अरे ॲडमिशन. वाह! ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. मग तिथं कुणाचा लो असायचा परफॉर्मन्स, कुणाचे जास्ती असायचा. पण अल्टिमेटली 2 वर्षानंतर मात्र सगळ्यांचा परफॉर्मन्स एक सीट मिळवण्याइतपत नक्कीच झाला. झालं. ग्रेट टू हिअर. ओके. आता सर सेकंड पार्टरमध्ये आपण ॲक्च्युअली जातोय, की आपलं आता प्रिपरेशन 11th-12th मधलं, त्यानंतर MBBS आपण पर्स्यू करून रेसिडेन्सी वगैरे सगळी झाली. तर आता ट्रान्झिशन टू प्रॅक्टिस, ज्यावेळेला मेडिकल प्रॅक्टिस आपण चालू करणार आहे प्रॅक्टिस, तर ते चालू करत असताना भरपूर आता जे ग्रॅज्युएशन झाले त्यांना तर प्रश्न पडू शकतोय. पण आता या मोमेंटला 11th-12thचे विद्यार्थी मे बी तसा थॉट प्रोसेस त्यांचा नसेल. पण मग त्या विद्यार्थ्यांना पण एक थोडंसं काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी और विजन देण्यासाठी, की ह्या ट्रान्झिशनमध्ये आपली OPD चालू करणे किंवा एक स्वतःचं हॉस्पिटल ओपन करणे, तर ह्याच्यामध्ये काही स्ट्रगलिंग पार्ट राहू शकतो का किंवा राहिला आहे का आपल्या केसमध्ये सर? हो. स्ट्रगल पिरियड हा सगळं प्रोफेशनमध्ये असतोच, राहणारच. त्याशिवाय मला वाटतं याला काही ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये. ओके सर. पण डॉक्टर म्हणून ज्यावेळी आपण MD, MS कंप्लीट होतो, हां. पूर्ण झाल्यानंतर जर फॅमिली बॅकग्राऊंड मेडिकलचं असेल तर ते कंटिन्यू करू शकतील. हं. पण जर समजा नसतील, जर असेल फर्स्ट जनरेशनचे डॉक्टर असतील, हं. तर त्यांच्याकडे 2-3 ऑप्शन्स असू शकतात. जसे की ते स्वतः प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करू शकतात. हं. मोठा सेटअप जर फायनान्शियली स्टेबल असतील तर मोठा सेटअपनं सुरू करू शकतात. हं. फायनान्शियली एवढे स्टेबल नसतील तर स्वतःची फक्त OPD चालू करू शकतील. 4-5 बेड हॉस्पिटल सुरू करू शकतील, असं येस. पण आहे. काही जण म्हणतील मला प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचं नाही, गव्हर्नमेंट सर्व्हिस मला करायची आहे. तर मी गव्हर्नमेंट जॉब म्हणून मी जॉइन होऊ शकतो. मेडिकल कॉलेजला लेक्चरर, प्रोफेसर म्हणून जॉइन होऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर म्हणून, कन्सल्टंट म्हणून जॉइन होऊ शकतो. मोठ्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही कन्सल्टंट म्हणून पण जाऊ Join शकता. ओके. हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. पण स्ट्रगल प्रॅक्टिकली बघितलं स्वतःचं नाव जर करायचं असेल तर तुम्हाला हे काम इनोव्हेटिव्ह 12 ते 14 तास तर नक्कीच करावं लागेल. येस. पण इव्हेंच्युअली ह्यामध्ये जसं आपण मगाशी बोललो, की सेकंड पार्टमध्ये आपल्याला चांगला इम्पॅक्ट दिसू शकतोय. की सुरुवातीचा जरी पार्ट स्ट्रगलिंग असलं तरी नंतर त्याचं चांगलं आपल्याला होणारच आहे. हो, युज्युअली मेडिकल फील्डमध्ये जसं 30-31 वर्षानंतर युज्युअली आज प्रॅक्टिस सुरू होते. पूर्वी 28 म्हणू शकतो, पण आता मल्टी स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशलायझेशन झाल्यामुळे
सगळेजण त्यामागे म्हणजे ते पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचं अराउंड 30-31 होतं. त्यात गव्हर्नमेंटचे बॉन्ड पण आहे, जॉबचे पण काही कंडिशन्स आहेत. हं. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांची प्रॅक्टिस सुरू होते. मग सुरुवातीला पैसे जसं इंजिनिअरिंग फील्डमध्ये पास झाला की त्यांना 50,000 ते 1.5 लाख 2 लाखाचं पण पर मंथ पॅकेज मिळू शकतं. मग पण प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली की सुरुवातीला 30,000-40,000 50,000 पण मिळणं कठीण असतं. पण आफ्टर 5-6 वर्षानंतर त्यांचं इन्कम हे मोर दॅन 2 लाख 3 लाख 4 लाख पर्यंत सहज जातं. जाऊ शकतो. माझा अंदाज साधारण 4 ते 10 लाख रुपये तर सुपर स्पेशलायझेशन हं. डॉक्टरांना मिनिमम तर तेवढं इन्कम फायनान्शियली ते स्टेबल होऊ शकत मिळतं पण. आता ह्यानंतरचं आता आपण प्रॅक्टिस चालू केली. ह्यानंतर असं आहे की ओव्हरऑल सोसायटीमध्ये बऱ्यापैकी डॉक्टर ऑलरेडी प्रॅक्टिस करत असतात. कम्युनिटी ऑलरेडी मोठी असते. तर ह्याच्यामध्ये यंग न्यू प्रॅक्टिशनर्सना एंटर करणं, त्यानंतर जे नवीन पेशंट्स येतायत त्यांच्यामध्ये एक ट्रस्ट क्रिएट करणं आणि त्याच्यातूनच मग लोकं सुचवतात की डॉक्टरांचा चांगला गुण आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जावा. तर ह्याच्यामध्ये हा ट्रस्ट क्रिएट करण्यामध्ये डॉक्टरांचा काय कसा रोल राहू शकतो किंवा कशा पद्धतीनं आपण हे पुढे घेऊन जाऊ शकतोय? येस. अल्टिमेटली प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर नवीन डॉक्टर आला म्हणून लगेच प्रॅक्टिसला म्हणून लगेच पेशंट येतील असं नाही. हं. तर तुम्ही सुरुवात ही हळूहळूच होणार. असं म्हटलं जातं की साधारणपणे 1,000 दिवस तर डॉक्टरने ओपीडीमध्ये पेशंट येऊ द्या अगर नाही येऊ द्या. तुम्ही बसलं पाहिजे बसायलाच म्हणजे पाहिजे. प्रॅक्टिस सेट नक्कीच होते असं आहे हं, काय. हं. शेवटी रिझल्ट हा महत्त्वाचाच आहे. तुमचं स्किल, तुमचं इंटेलिजन्स याही पलीकडे आणखी कम्युनिकेशन, पेशंटला समजून सांगण्याची पद्धत, अंडरस्टँडिंग हे ज्या डॉक्टरांचा चांगला असेल, हं, नक्कीच त्यांना प्रॅक्टिसमध्ये हं. फायदा हा नक्कीच होतो. ह्यानंतरचं एक असं पॉइंट आहे की वेट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ डॉक्टर म्हणून अ, आणि आता जसं आपण सायकियाट्रिस्ट आहातच, तर मग त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ आणि लोकांच्या बेसिक फिजिकल हेल्थ ह्याचं कॉम्बिनेशन करण्यामध्ये अ, किंवा ओव्हरऑल ह्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे सोसायटीमधली, की बाबा आपण ॲज अ डॉक्टर म्हणून काही सुचवतो लोकांना, त्यातून बाहेर काढतो लोकांना. तर ह्याच्यामध्ये ह्या प्रॅक्टिसमध्ये आपण मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून आहात, तर मग तो जो स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस हँडल करताना काही तुम्ही अशा जाणवलं का किंवा हे उगाच आपण करायला लागलोय किंवा मग खूपच स्ट्रेस आहे. तर ह्याबद्दल सुद्धा सध्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना आपल्याला काही सांगावं लागेल, की स्ट्रेस हा मॅनेजेबल आहे आणि कशा पद्धतीनं आपण तो टॅकल करायला पाहिजे. बरोबर. मी सायकियाट्रिस्ट म्हणून हे सांगतो, की मेंटल हेल्थचा रोल आहे. हेल्थची डेफिनेशनच अशी आहे, की फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हं, वेलबिंग हं, ही डेफिनेशनमध्ये ह्या 3 फॅक्टरचा इन्क्लूड केलेलंच आहे. सर्वजण फिजिकल हेल्थकडे बघतात ओके, पण मेंटल हेल्थ पण तेवढीच जरूर आहे. जर कंप्लीट हेल्थच्या डेफिनेशनमध्ये मेंटल हेल्थ आहे. हं, पण मेंटल हेल्थ मेंटली फिट आहे म्हणजे काय असतं, आम्ही 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगतो, की थॉट्स म्हणजे विचार, इमोशन्स म्हणजे ज्याला मी भावना म्हणतो आणि बिहेवियर म्हणजे वागणं. थॉट, इमोशन आणि बिहेवियर. विचार, भावना आणि कृती. हं, हे 3 फॅक्टर असतात. ह्या 3 फॅक्टर हा स्टेबल ठेवले पाहिजेत. हं, त्या 3 फॅक्टरचा ज्यांना समन्वय साधता येतो, ते मेंटली फिट असं म्हणू शकतो. म्हणजे विचारामध्ये प्रॉब्लेम असेल, फीलिंग्समध्ये प्रॉब्लेम असेल, त्याच्या वागण्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तो मेंटली डिस्टर्ब आहे असं आपण म्हणू शकतो. मेंटली फिट होणे म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्याला काम करायला लागेल. स्ट्रेस हा आपल्याला वाटतो, की स्ट्रेस म्हणजे काय, की स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात. पण सगळ्याच गोष्टी ह्या स्ट्रेसफुल आहेत असं नाही. हं, त्या गोष्टी तिथंच आहेत. मला तो स्ट्रेस वाटतो. हं, म्हणजे माझ्या विचारामध्ये प्रॉब्लेम हा असू शकतो. उदाहरण देऊया म्हटलं तर असं म्हणेन, नीटची एक्झाम ही स्ट्रेसफुल आहे. हं, 25 लाख मुलं बसतायत. सगळ्यांनाच असं वाटतं का? हं. नाही वाटत. बरोबर. म्हणजे एक्झामची ही सिस्टम आहे. त्या सिस्टमला मी ॲक्सेप्ट करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे आणि फेस करायला पाहिजे. पेपर तोच आहे, सिलेबस तोच आहे, वेळ पण तेवढाच आहे. त्यामुळे आपल्याला रिझल्ट काय द्यायचं, की जी काही परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, वातावरण आहे, फॅसिलिटी अवेलेबल आहेत, टीचर्सने दिलेल्या, तुमच्या पालकांनी दिलेल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट द्यायचा. हं, स्ट्रेस हँडल करणे म्हणजे काय, की बघा मन काय आहे, की सिच्युएशननुसार आपल्याला परिस्थितीनुसार ॲडजस्ट व्हायलाच पाहिजे. ज्याला ॲडजस्ट होता येत नाही, जो स्वीकारत नाही, त्याच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो. हं, स्ट्रेस म्हणजे काय, की माझ्या मनानं आणि शरीरानं त्या सिच्युएशनला दिलेली रिॲक्शन किंवा हं, प्रतिक्रिया म्हणतो आम्ही. हं. असं असतं. त्यामुळे नीट एक्झाम ही सगळ्यांना समोर आहेच. जसं सिंह समोर आला तर माझ्याकडे 2च ऑप्शन असतात. एक असतो फाईट
लढायचं नाहीतर फ्लाईट पळून जायचं. हम्म. मी पळालो नाही आणि लढलो पण नाही, तिथंच थांबलो, याला म्हणायचं फ्रीज. हम्म. गर्भगळीतून तिथंच थांबलो तर सिंह करायचं तोच करणार. बरोबर. मग माझ्यासमोर नीटची एक्झाम समोर आहे म्हणजे काय, सिंह समोर आहे. बरोबर. मग माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत त्या मुलाकडे. कोणता ऑप्शन? Fight. एक तर फाईट, दुसरं फ्लाईट. आता मुलांनी ठरवायचं कोणता ऑप्शन घ्यायचा आहे. तुला डॉक्टर बनायचंय, बरोबर. तुझ्याकडे ऑप्शन कोणता? फ्लाईटचा ऑप्शन घेऊन चालणार नाही. हम्म. फाईटचा ऑप्शन निवडायचं तुम्हाला. फाईट ऑप्शन निवडा आणि जावा पुढे. बरोबर. ज्यांना ज्यांना यश मिळणार आहे त्यांनी हा फाईट ऑप्शन निवडलाय म्हणून तर त्यांना यश मिळालं. बरोबर. सोसायटल पोझिशन ॲज इन समजा सोसायटीमध्ये जे काही डॉक्टरांची पोझिशन आहे त्याचबरोबर ती त्याच्यावरती काही पर्क्स वगैरे डॉक्टरांना मिळतात किंवा क्रमप्राप्त आहेत, तर त्याबद्दल ॲक्च्युली हा सॉरी, काय मिळतं म्हटलं? पर्क्स ॲज इन ओव्हरऑल सोसायटीमधली पोझिशन हा, किंवा position. Okay. हां हां हा, हां हा. त्या संदर्भातलंच. तर ओव्हरऑल ह्या ह्याच्यामध्ये चर्चा करत असताना की सगळ्यात पहिल्यांदा ती फिलिंग कशी होती की ॲज इन तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, रेसिडेन्सी कंप्लीट झालेली आहे, तुमचा ओपीडीचा डे 1 आहे, तुम्ही व्हाईट कोट मोमेंट बेसिकली आपण ह्याला म्हणूया. फर्स्ट टाइम तुम्ही व्हाईट कोट आला, एक पेशंट आला आणि त्या मोमेंटला तुम्ही ट्रीट करायला लागला पेशंटला, तर ती त्याबद्दलचं त्या दिवशीची फिलिंग और त्या मोमेंट बद्दल काही सांगू शकाल का? येस, समाजामध्ये नक्कीच डॉक्टरला सन्मान हा दिला जातो. आम्ही पण डॉक्टर व्हायचं जेव्हा ठरवलं, मी सांगलीमध्ये आल्यानंतर मिरज मेडिकलची ती बस होती, त्या बसमध्ये काही स्टुडंट्स उतरताना बघितले होते आणि त्याने ॲप्रॉन घातलं होतं. त्यावेळी मी ठरवलं होतं की मी पण डॉक्टर होणार. ओके. असं म्हणजे ते ॲप्रॉन बघितल्यानंतर आमची पण इच्छा झाली की डॉक्टर व्हावं, हे बरोबर आहे. नक्कीच प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करायला आम्ही MBBSला ॲडमिशन मिळाल्यानंतर साधारण 2009ला मी पहिल्यांदा ओपीडी चालू, 96ला 12th आणि डायरेक्ट 2009ला हॉस्पिटलमध्ये 13 वर्षांनी मी फर्स्ट टाइम मी ओपीडीमध्ये बसलो. आनंदाची नक्कीच ती गोष्ट होती, कारण आपले स्वतःचं क्लिनिक, स्वतःचं ओपीडी. माझं 3 बेड न का होईना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये मी ती सुरुवात केली होती आणि नक्कीच ती आनंदाची बाब माझ्यासाठी आहे. अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. ती जागा जरी रेंटनं असेल तरी ते अजून माझ्या डोळ्यासमोर आहेच. एकदम नॉस्टॅल्जिक मोमेंट आहे. येस, येस, येस. भरपूर वेळेला असं आहे की डॉक्टर्सना पिलर्स ऑफ द कम्युनिटी असं म्हणलं जातंय. म्हणजे त्यांना ऑलमोस्ट ॲज गॉड लाईक पर्सन मानलं जातं, कारण ओव्हरऑल त्यांचा सोसायटीमधलं कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनच्या लाईफमधला त्यांचा इम्पॅक्ट असेल, हा खूप मॅग्निफिसंट असू शकतो. असे कुठले मुवमेंट्स आहेत का की तुम्हाला हे आपण जे आता प्रॅक्टिस करतोय हे प्रोफेशन आहे, हे मला प्रिव्हिलेज्ड वाटतंय नक्कीच. अशा मुवमेंट्स तुमच्या याच्यामध्ये तशा आल्या आहेत का? हो, ॲज अ सायकियाट्रिस्ट म्हणून म्हणजे मला फारच एक्सपिरियन्स आहे. आता जवळ 20 वर्ष मी प्रॅक्टिस करतो. युजुअली बघितलं तर समाजाचं हेल्थ म्हटलं तर आरोग्य चांगलं असेल तर आपल्या देशाचं किंवा राष्ट्राचं आरोग्य किंवा ग्रोथ राहू शकते. त्यामुळे म्हणून हेल्थ सेक्टरचा मोठा रोल आहे या संपूर्ण म्हणजे सर्व गोष्टींचा विचार केला तर. इंडिव्हिज्युअल लेवलला जे काही तज्ज्ञ आहेत ते युजुअली जे काही आजार आहेत त्याचे ते एक्सपर्ट असल्यामुळं नक्कीच तो रिझल्ट देतात फिजिकल हेल्थमध्ये. पण ॲज अ सायकियाट्रिस्ट आम्ही जरी सायकियाट्रिक इलनेसेस जसं स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर, डिप्रेशन, अँक्झायटी आहे, पण आणखी आम्हाला समाधानकारक देणारी गोष्ट म्हणजे आम्ही डी-ॲडिक्शन सेंटर पण रन करतो. आणि याच्यामध्ये आम्हाला सॅटिस्फॅक्शन कशामध्ये मिळतं तर एखाद्या अल्कोहोलिक पेशंट आहे, ज्याला व्यसन लागलेलं आहे, तो भरपूर अल्कोहोल घेतोय, दारू पितोय, म्हणजे गरीब पण असेल किंवा भरपूर पैसे जरी असतील तरी त्याला व्यसन एवढं लागलेलं आहे की तो आता कुटुंबाकडे बघत नाही, स्वतःचा जॉब बघत नाही आणि तो नुकसान करतोय. त्याची फॅमिली पण डिस्टर्ब आहे, मुलांकडे लक्ष देत नाही. तर त्याच्या पेशंटमध्ये आम्ही जेव्हा रिझल्ट देतो त्यावेळी आम्हाला असं लक्षात येतं की त्याचं पूर्ण खानदान भविष्यामधला त्या खानदानाची ग्रोथ जी थांबली होती ती पुन्हा कंटिन्यू किंवा वाढ होईल अशा लेवलला फरक पडतो. कारण त्याची नशा सुटली, व्यसनातून तो बाहेर पडला, की पूर्ण स्टॅबिलिटी येते. तो पूर्ण फॅमिलीकडे, मुलांकडे लक्ष देतो आणि कदाचित असे काहीच आम्ही बघितलेत, की दारू बंद झाली, तर त्या मुलाला तो नीट आणि JEEची एक्झाम मुलं देऊ शकलेत आणि त्यांचा रँक आला आणि ते पेढे द्यायला आले होते. मग आता जर विचार केला तर त्याचं भविष्य कसं असेल आपण कल्पना करू शकतो. बरोबर, बरोबर. बियॉन्ड दिस ॲज इन आपण सोशल प्रेस्टिज म्हणू शकतोय किंवा फायनान्शियल स्टॅबिलिटी, इंडिपेंडन्स हा सगळा पार्ट 2 मिनिटासाठी बाजूला जरी ठेवला, तरी असा आणखीन कुठला ड्रायव्हिंग फोर्स आहे आपल्याला की ॲज अ डॉक्टर म्हणून आपण रोज सकाळी उठायचं आहे,
OPD मध्ये पेशंट्स बघायचे आहेत किंवा काय, ह्या 2 गोष्टी सोडून आणखीन असे काही ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत का, की बाबा आपल्याला डॉक्टर म्हणून हे आपण प्रोफेशन चालूच ठेवायचं आहे? सोशल ॲस्पेक्टने मी जेव्हा MBBS झालो त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कशात करायचं, तर का कोण जाणे मला सायकियाट्रिस्ट होण्याची मी इच्छा बोललो होतो एका ठिकाणी आणि लकीली मला सायन हॉस्पिटलला ॲडमिशन मिळालं. ज्यावेळी हे करत असताना आम्हाला जरी व्यसनाचं आम्ही काम करत होतो सायकियाट्रिक इलनेसमध्ये, हळूहळू आम्हाला जाणवलेली गोष्ट म्हणजे ओल्ड एज होम किंवा डिमेन्शिया केअर सेंटर, जिथं आता आम्हाला वृद्ध लोकांची आम्हाला सेवा करायची आहे. हं. पॅलिएटिव्ह केअर सेंटर म्हणू शकतो. हॉस्पाईस सेंटरमध्ये एक कन्सेप्ट आहे, की जिथं पेशंटला लाईफ आपण एक्सटेंड नाही करू शकत. पण डेथ विथ डिग्निटी हा एक जो कन्सेप्ट आहे, की ह्याच्यासाठी आम्ही आता नवीन सेंटर आम्ही उभं करतोय. वृद्ध लोकांच्यासाठी आम्ही वृद्धाश्रम पण आम्ही करतोय. इव्हन लहान मुलांच्यामध्ये आणखी कॉमनली आम्ही बघितले, की ऑटिझम. हं. येस. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि लर्निंग डिसॅबिलिटी. जो तारे जमी पर येस, येस. मूव्हीमध्ये ईशानचे डिस्लेक्सिया. प्रॉब्लेम्स होते, हां, हां, हां. डिस्लेक्झिया. तर त्याच्यासाठी पण आम्ही स्कूल चालू केलेलं आहे अरे आणि वाह! लवकरच आम्ही सोशल ॲस्पेक्टने डिमेन्शिया केअर सेंटर, वृद्धाश्रम आणि ह्या ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटीसाठी स्कूल जे सुरू करणार आहोत. ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. सध्या 16 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे. पण अजूनही मोठ्या लेव्हलला सोशल ॲस्पेक्टनं आम्ही इथे थोडं काम करायचं ठरवलं. भरपूर वेळेला जे आता ॲस्पिरंट्स आहेत, त्यांना एक असं हे असतं, की बाबा मला हे जमेल का? ॲज इन समजा काय आहे, की कधी-कधी घरामध्ये असेल किंवा स्वतःचं असू दे, थोडंसं ब्लिडिंग झालं, की खूप असं वेगळं काहीतरी त्यांना वाटायला लागतं आणि त्या मोमेंटला त्यांना एक असा थॉट येऊन जातो, की बाबा हे मला जमेल का? मी आता ते सगळं करणार आहे, तर मला पॉसिबल होईल का? तर मग किंवा मग कधी-कधी थोडंसं निवांत राहायची सवय असते. मग हे मला 9 to 5 अशाच पद्धतीचं काहीतरी पाहिजे. मग रात्री अपरात्री काही पेशंट्स आले, तर मला ते होईल का टॅकल पुढच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि हे दॅट टू मी समजा लेट्स अझ्युम की 35 पासून मी 65 पर्यंत ऑर इव्हन 70 पर्यंत मी प्रॅक्टिस करेन आणि ह्या सगळ्या टाईम पिरियडमध्ये मला मग असं होईल का? तर मग ह्याबद्दल ॲक्चुअल रिॲलिटी काय आपण सांगू शकाल ॲस्पिरंट्सना सध्या? काही प्रोफेशनला 24 अवर्स सर्व्हिस द्यावी लागते. 24 अवर अवेलेबल राहावं लागतं. जसं हं. की पोलीस डिपार्टमेंट असेल, इव्हन डॉक्टर्स असेल, काही वेगळे प्रोफेशन आहेत जिथं 24 तास आपल्याला सर्व्हिस द्यावी लागू शकते किंवा 24 तास ड्युटीमध्ये रोटेशन वाईज ड्युटी करावी लागू शकते. हं. नर्सिंग असेल, ठीक आहे. शेवटी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS डॉक्टर झाल्यानंतर MD, MCH होणार. मग आता कामाचा पॅटर्न हा तुम्ही कोणत्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहात. तुम्ही म्हणजे ज्या फील्डमध्ये डॉक्टर झाला, पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन्स राहू शकतात, की आता शेवटी वैयक्तिक लेव्हलला डिसिजन घ्यायचा मी किती तास काम करणार आहे, किती हं. वेळ काम करणार आहे. मी माझं हॉस्पिटल 24 तास ओपन ठेवणार आहे, की मी फक्त डे टाईम ठेवणार आहे, नाईटला ठेवणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला जे करायचं त्या पद्धतीनं सिस्टम करू शकतो, जर करायचं ठरवलं तर. कंपल्शन काही नाही, की मी रात्री उठायला पाहिजे. तुम्हाला हं. रात्री उठायचं नाही, दुसरा डॉक्टर अपॉइंट करा आणि तुम्ही झोपू शकता. हं. आणि मी दुसरा डॉक्टर ठेवणार नाही, मीच काम करणार, करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता. म्हणजे असं बांधील काय राहणार नाही. ह्याचा ॲडव्हांटेज हाच आहे, की मीच ओनर असल्यामुळं ती सिस्टम मी स्वतः सेट करू शकतो. मला जसं पाहिजे तसं शेड्यूलनं पण. बरोबर. येस. असं. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी करायचं मला नाही वाटत, की काय हा हां, फॅक्टर आहे. हां. बरोबर. आणि म्हणतील मला काम करता येणार नाही एवढ्या वेळ. पण जसं-जसं ते मेडिकल फील्डमध्ये एंट्री करतात, हळू मनाची तयारी होते, शरीराची पण तयारी होते, की अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. येस. उदाहरणार्थ आमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत सांगतो, मी रात्र कधीच म्हणत नाही. संध्याकाळी भेटूया ना 10 वाजता, संध्याकाळी भेटूया ना 11 वाजता. हं, हं, हं. मी रात्री 10, रात्री 11 आमच्या तोंडातून येतच नाही. हां, आमच्या हॉस्पिटलला संध्याकाळीच. संध्याकाळी 11 वाजता भेटूया. हां. असं. त्यामुळे आम्ही आणि माझा आवाज म्हणा किंवा आमचा कधी तुम्ही फोन उचलला. आता मी जसं बोलतोय तसं रात्री 2 वाजता पण मी फुल ऑफ तुम्हाला तसंच एनर्जी. बोलणार. आणि सर्व डॉक्टरांना हेच म्हणजे माझ्या मताशी सहमत असतील. येस, 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 येस. ओके. आता ॲक्चुअली जे हा एक लास्ट पार्टचाच क्वेश्चन होता, की आत्ताचे जे ॲस्पिरंट्स आहेत, तुम्ही तुमच्या कन्येच्या वेळेला पण ह्याच गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे किंवा आता जे काही ॲस्पिरंट्स आहेत, की जे नीटचं प्रिपरेशन करायला लागलेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काही ॲडवाईस वगैरे द्यायची आहे का? की प्रिपरेशनच्या फेजमधली असू दे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फेजमधले असू दे किंवा मग इव्हन प्रॅक्टिसिंग ॲज अ डॉक्टर म्हणून त्या फेजमधले असू दे. असं काय सर तुम्हाला ॲडवाईस द्यायची असेल? मी ॲज अ सायकियाट्रिस्ट एवढं सांगेन, की पहिल्यांदा जे ठरवलंय गोल ठरवलेलं आहे ते गोल फोकस राहू दे.
ते अचीव्ह करण्याच्या मागे लागा. जर तुम्ही नीट करायचं ठरवलं तर नीटच पूर्ण करा. समजा MBBS झालं असेल, MD झालं असेल, MCS झालं असेल, जे ठरवलं ते फोकस करा. आणि माझं म्हणणं हेच आहे, की एकदा तुम्ही जे फील्ड चूज केलं किंवा तो रस्ता निवडला, तर तो फाईट ऑप्शनच निवडत पुढे जावा. फ्लाईट ऑप्शन निवडला की परत डिस्टर्ब होतो. म्हणजे काय, की मी हे जे ठरवलेलं आहे, हे असं ठरवायला नको होतं असं विचार करायचाच नाही. जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो, की कोणतं प्रोफेशन चांगलं, जर असं जर म्हटलं. समजा एखाद्या व्यक्तीने मुलांना नीटचा ऑप्शन घेतला आणि नंतर तो म्हणू नये, की मी JEEला जायला पाहिजे होतं. JEEच्या विद्यार्थ्याने नंतर म्हणायला नको, की मी नीटला जायला पाहिजे होतं. माझं म्हणणं असं आहे, कारण तुम्ही एकदा फील्ड निवडल्यानंतर त्या फील्डमध्ये असं काम करा, की कुठल्याही व्यक्तीला वाटलं पाहिजे, की तेच फील्ड चांगलं आहे. म्हणजे आता डॉक्टरांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं म्हटलं तर मेडिसिन ब्रँच चांगली, का सर्जरी चांगली, का गायनॅक चांगलं, का ऑर्थो चांगलं, का सायकॅट्री चांगलं? हे जर असं विचारलं, तर मी हेही सांगतो, इव्हन MBBS असू दे, BMS असू दे, नाहीतर BHMS असू दे. सगळ्यांनाच काही MBBSला ॲडमिशन मिळणार नाही. काही जण BMS, BHMS पण घेतील. पण मी सर्वांना असा सल्ला देतो, की तुम्हाला एकदा जे फील्डमध्ये ॲडमिशन मिळालं, तर ज्याच्यामध्ये तुम्ही करियर कराल, त्याच्यामध्ये मग टॉप लेव्हलचं जे काही लेव्हलचं एज्युकेशन असेल, जसं MD, MCH असेल, BSc नर्सिंग असेल ना, तर MSc नर्सिंग असेल किंवा BMS असेल, MD असेल. एकदा तो प्रोफेशन तुम्ही निवडला, तर मागे वळून अजिबात बघू नका. त्या फील्डमध्ये असं काम करा, की जगाला मात्र आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेच फील्ड जास्ती चांगलं वाटेल. भरपूर वेळेला आता सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती भरपूर कंटेंट अवेलेबल आहे. भरपूर वेळेला स्टुडंट्स पॅरेंट्सनाही सांगतात, की माझा हा कंटेंट थोडासा वीक आहे, तर मी तेवढा पार्ट नेटवरती बघतोय किंवा हा एक लेक्चर बघतोय. पण ॲट ॲक्चुअल लेक्चर बघण्याचा टाईम पिरियड आणि त्याचबरोबर ती सोशल मीडियाचं स्क्रोलिंग, तर ह्याचा काही बॅलन्स विद्यार्थ्यांना भरपूर वेळेला साधता येत नाहीये. तर मोबाईल यूज आत्ताच्या ह्या टाईम पिरियडमध्ये 11-12च्या प्रिपरेशन टाईममध्ये त्याला कसं आपल्याला स्ट्रक्चरली टॅकल करता येऊ शकेल? त्याबद्दल सर काही सांगा? येस. ॲज अ सायकियाट्रिस्ट आम्ही ॲडिक्शनबद्दल जेव्हा म्हणतो अल्कोहोल किंवा ब्राउन शुगर, कोकेन, तसा सोशल मीडिया ॲडिक्शनचं प्रमाण आज वाढत आहे. म्हणजे ते Facebook असेल, WhatsApp, इंटरनेट ॲडिक्शन, तर इव्हन गेम्स, जे PUBG गेम्स आणि इतर मुलं खेळतात ते. आता 11-12च्या मुलांचं जर गोल काय, की मला नीट किंवा JEEला मला चांगला परफॉर्मन्स हवा आहे. मग आमचा एक आयडियल आन्सर असं राहील, की मोबाईलचा यूज तुम्ही करू शकता. जर त्या यूजने तुम्हाला मार्क्समध्ये काही वाढ होत असेल तर नक्की करा. किंवा टीचर्स किंवा कोच जे सांगतील क्लासेसमध्ये, की या विषयासाठी किंवा पर्टिक्युलर काही गोष्टींसाठी मोबाईल वापरायचा असेल, तर ते नक्की वापरू शकतो. स्टुडंटना हेच मी सांगू इच्छितो, की वेळ हा तासा-तासानं नक्कीच जात नाही, मिनिटा-मिनिटाने जातो निघून. त्यामुळे आपण जेव्हा स्क्रोल करतो, त्याचं सायंटिफिक रिझन असं, की जेव्हा मी स्क्रोल करतो आणि मला एखादा व्हिडिओ, रील आवडतो, त्यावेळी डोपामाइन सिक्रीट होतो. जो खुशीचा हार्मोन आहे, हॅपी हार्मोन होतो. मग पुन्हा एकदा मला डोपामाइन हवा असतो. लेव्हल नॉर्मल होते. पुन्हा मला डोपामाइन म्हणजे आनंदासाठी पुन्हा मी स्क्रोल करतो. पण मला डोपामाइन एक पर्टिक्युलर प्रकारचं रील बघितल्यानंतरच माझं डोपामाइनचा सर्ज येत असतो. त्यामुळे जोपर्यंत तो मिळत नाही, तोपर्यंत मी स्क्रोल करत राहतो. त्यामुळे मग एक व्हिडिओ बघितला, पुन्हा दुसरा, पुन्हा तिसरा, अशा पद्धतीनं. गेम बाबतीत तर तोच. ते पॉइंट्स किंवा कॉइन देतात म्हणजे डोपामाइन मिळतं. मग पुन्हा त्याला हवं असतं. अशा तऱ्हेने मग आपण त्यामध्ये वेळ जातो, गुंततो आणि मग ॲडिक्शनचा पण कल होतो. मुलांना एवढं सांगायचं, की वेळ मिनिटा-मिनिटांनी जात असल्यामुळं आपला वेळ कधी जातो कळत नाही. मोबाईल वापरा. जर तुमचा अभ्यासामध्ये फायदा होत असेल, काही तुमचे क्वेशन्स किंवा अडचणी दूर होत असतील, तर नक्कीच तो वापरायला हरकत नाही. नीटची जी फायनल एक्झाम आहे, आफ्टर 2 इयर्स ऑफ प्रिपरेशन, ह्या 2 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये क्लासेसमध्ये असेल किंवा इंडिव्हिज्युअली स्वतः भरपूर टेस्ट विद्यार्थी सॉल्व्ह करतात. तर फायनल एक्झामलाच भरपूर वेळेला अचानक काहीतरी स्ट्रेस आलेला, जसं तुम्ही मगाशी आपण 3 रिस्पॉन्सेस म्हणले, फ्लाइट, फाईट आणि फ्रीज. भरपूर वेळेला फ्रीज ही झालेले दिसतात विद्यार्थी आणि त्यामुळं डायरेक्टली स्कोरवरती पण इम्पॅक्ट पडत असतो आपल्याला. तर मग ह्या फायनल एक्झामला बेसिकली काय थॉट प्रोसेस आपण ठेवायला पाहिजे? काय माइंडसेट ठेवायला पाहिजे? किंवा त्या माइंडसेटला पोहोचण्यासाठी ह्या 2 वर्षाच्या टेस्ट आहेत, त्याची कशा पद्धतीने मदत घ्यायला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी काय मेंटेन करायला पाहिजे? ऑर बीइंग अ प्रॅग्मॅटिक, जागेवरती पण स्ट्रॅटेजी आपल्याला चेंज करावी लागली तरीही ती करायला पाहिजे. तर ह्याबद्दल सर काय सांगाल? युजुअली मी मगाशी म्हटलं, की स्ट्रेस हा कोणी देत नाही. स्ट्रेस हा आपोआप येतो.
म्हणजे माझ्या विचार प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो स्ट्रेस होतो. एखादा पेपर आहे तो काही विद्यार्थ्यांना सोपा वाटतो, काही जणांना तो कठीण वाटतो. म्हणजे जरी टॉपरमध्ये म्हणजे टॉप 10 मधले विद्यार्थी असेल तर काही जण 5 जणांना टेन्शन येतं, काही जणांना येणार नाही असं असतं. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या थॉट प्रक्रियेवरच अवलंबून असतं. युजुअली स्ट्रेस रिलीव्ह करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत जसं योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज करणे किंवा जर टेन्शन आलं तर तुमच्या फीलिंग्ज एक्सप्रेस करणे ज्याला आम्ही कॅथार्सिस म्हणतो. ह्या टेक्निक्सनं थोडं आपल्याला हॅपी हार्मोन सिक्रीट होण्यास मदत होते आणि आपण मेंटली स्टेबल राहू शकतो. म्हणजे रोज 10-15 मिनिटं, 20 मिनिटं एक्सरसाइज केलं, खेळलो किंवा योगा, प्राणायाम, मेडिटेशनचे टेक्निक्सना आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणतो. ह्याचा वापर केला तर आपण स्ट्रेस फ्री राहण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक वेळी जसं मागच्या एक्झाममध्ये अचानकच एवढा टफ एक्झाम होती, की चांगल्या-चांगल्या विद्यार्थ्यांना पण परीक्षेच्या वेळी ते पॅनिक झाले होते. काय करावं त्यांना सुचलं नव्हतं. काही विद्यार्थ्यांनी तर मग पेपर म्हणजे हुशार विद्यार्थ्यांनी ज्यांचा रँक एक्सपेक्टेड होता, त्यांनी तिथंच जागेवर ठरवलं होतं, की आता पुढच्या वर्षी आपण एक्झाम द्यायची. रिपीट. असं पण त्यांच्या बाबतीत हे घडलं होतं. त्यामुळं पेशन्स हा नक्की ठेवावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा उत्कर्ष माझ्या मुलीनं जेव्हा रँक आला, त्याच्या अगोदर तिनं जेव्हा पेपर बघितला होता, त्यावेळी पण ती पॅनिक झाली होती. आणि त्यावेळी तिनं रिलॅक्सेशन श्वास मोठ्यानं घेणे आणि सावकाश सोडणे, हे तिनं 2 मिनिटासाठी का होईना तिनं केलं होतं. आणि त्यामुळे ती शांत बसली होती. आणि मग ती पुढं कंटिन्यू तिनं सॉल्व्ह केलं होतं. हे तिनं शेअर केला एक्सपिरियन्स. आम्हाला मागच्या एक्झामनंतर आम्हाला असं लक्षात आलं, की जेव्हा कोच किंवा पॅरेंट्स किंवा टीचर्सनी मुलांना हे नक्की सांगावं, कुठल्या मुलांना तर जे युजुअली ज्यांचा रँक चांगला आहे, एक्सपेक्टेड आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 2 वर्षात तुम्हाला एक अंदाज आला, की हे टॉप 40, टॉप 50 मधली टीम आहे. पण जेव्हा ते एक्झामला जातील, जेव्हा ते एक्झाम देतील आणि त्यांना जर टफ वाटायला लागलं क्वेश्चन, तर त्यांनी असा पॉझिटिव्ह विचार करावा, की मला येत नाही ना, तर माझ्याबरोबरच्यांना पण ते येत येणार. नसणार नाही. असा विचार करायला पाहिजे. म्हणजे तो फक्त माझ्यासाठी टफ नाही आहे, सगळ्यांनाच टफ ते चालू आहे. त्यामुळे माझी जशी अवस्था आहे तशी सर्वांची असणार आहे. मी पण फेस करणार, त्यांना पण फेस करायला लागू शकतं. असं समजून त्यांनी कंटिन्यू केलं. त्यांचाच मागच्या वर्षी रिझल्ट चांगला आला. असं आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं, तिथं पॅनिक व्हायचं नाही. ॲक्सेप्ट करायचं, तिथं फाईटच ऑप्शन नाही. फ्लाइट नाही घ्यायचं, फाईट ऑप्शन घ्यायचं. बरोबर. समजा निगेटिव्ह रिझल्ट आला तर पुन्हा आपण लढू शकतो. पण फ्लाइट पहिल्यांदाच ऑप्शन घेण्यात काहीच अर्थ नाही. 11th चालू झाल्यापासून म्हणजे सिलेबस कंप्लीशन पर्यंत ओव्हरऑल सगळेच विद्यार्थी थोडेसे रिलॅक्स्ड असतात. Yes. सिलेबस संपल्यानंतर जशा टेस्ट सिरीज चालू होतात आणि एक्झाम इज अप्रोचिंग अशा पद्धतीचा एक डोक्यात त्यांना एक भीती क्रिएट व्हायला चालू होते. जसं तुम्ही म्हणला की स्ट्रेस हा रिॲक्शनचा पार्ट आहे. तर ती जराशी क्रिएट व्हायला चालू होते. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते स्ट्रेस मॅनेजमेंट करणं किंवा राईट फ्रॉम बिगिनिंग काही त्याच्या काही प्रॅक्टिसेस अशा आहेत का, की हे अल्टिमेटली परत आपल्या अंगावरती येऊ नये? तर अशा काही प्रॅक्टिस असतील तर काही विद्यार्थ्यांना गाईड केलं तर आणखीन छान होईल. युजुअली जसं मी मगाशी म्हटलं, की एक्सरसाइजचा रोल आहे. म्हणजे रोज हं. 20-25 मिनिटं म्हणजे जे आपण युजुअली हॅपी हार्मोन जे म्हणतात ना, जसं डोपामाइन एक आहे, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एन्डॉर्फिन हे हॅपी हार्मोन्स म्हणतो आपण. तर हे हॅपी हार्मोन्स साधारणपणे 20-25 मिनिटं जर वेळ दिला तर सिक्रीट होऊ शकतं. जसं डोपामाइन म्हटलं, की रोज मी एक 5 किलोमीटरचं वॉकिंग केलं, रनिंग केलं, एक्सरसाइज केलं, सनलाईटमध्ये मी सायकलिंग केलं किंवा मी म्युझिक ऐकलेलं आहे. म्हणजे गाणी म्हटलेलं आहे, खेळायला गेलेलो आहे, कुत्र्या-मांजराशी खेळलेलो आहे, आपल्या फॅमिली मेंबर्सना मी भेटलेलो आहे. आपल्या फॅमिली मेंबर्सना भेटलो तरीही ऑक्सिटोसिन सिक्रीट होतं. त्यामुळं मग हग केलं तरी आनंद होतो. मग हे मेथड्स आहेत. ह्या मेथड्सना हॅपी हार्मोन सिक्रीट होतं. आता प्रत्येक वेळी मुलाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून तो हॅपी हार्मोन सिक्रीट होतो असं नाही. तर आपल्या मनाची सिस्टम अशी झाली पाहिजे, की ह्या इंडिपेंडेंटली आपण स्टेबल राहता आलं पाहिजे, हे तेवढंच आहे. ह्याला एकच आहे, की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. म्हणजे एक्झाम जसं म्हटलं, की 3 तासाचा पेपर आहे. त्याच्या अगोदर जे काही त्यांनी युजुअली आज क्लासेसमध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये त्यांनी जो पॅटर्न सिलेबस त्यांनी जो एक पॅटर्न जो दिलेला आहे, तो एक्सपिरियन्स नसतो. तो फॉलो जरी केला व्यवस्थित, तरी मला वाटतं, की बरोबर एक्झामच्या वेळी ते व्यवस्थित आहे तसं नॅचरली ते पुढे जाऊन ते फेस करू शकतात. असं. इन केस मग जर वाटलं, की आपण एखाद्या मुलाला सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरची गरज कधी आहे? हे कधी कसं ओळखायचं? बघा स्ट्रेस हा येतो. थोडा स्ट्रेस हा मुलांना पाहिजे म्हणजे मगच परफॉर्मन्स चांगला असतो. बरोबर. म्हणजे एक्झाम आहे, टेस्ट म्हणून तर मुलं अभ्यास करतात.
त्यामुळे थोडा स्ट्रेस हा आपल्याला हवाच, म्हणजे जेणेकरून परफॉर्मन्स असतो. एखाद्या मुलाला जास्ती स्ट्रेस आहे कसं ओळखायचं, किंवा हा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे हे कसं ओळखायचं? जर तो म्हटला मी काय टेस्टला बसणार नाही, माझा काय अभ्यास झालेला नाही, हम्म. मी पुढच्या वेळी परीक्षा देतो, किंवा तो रडायला लागतो, तो अव्हॉइड करतो, असं जर असेल तर आपण ॲक्सेप्ट करायचं नाही त्याचं वागणं, तर त्याला मदत द्यायची. सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरची मदत द्या. त्यांना ॲनालिसिस करू दे की त्याची ती आता जी भीती आहे किंवा तो डिस्टर्ब आहे त्याची रेंज तर तो क्रॉस होत नाही ना. कारण नॉर्मल रेंज आणि ॲबनॉर्मल रेंजमध्ये फरक आहे. तुम्ही आता टीचर किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट कोणाला जर सांगायचं असेल तर 15 डेजच्या वर कुणी डिस्टर्ब असता कामा नये. 15 दिवसाच्या वर कुठलाही मुलगा डिस्टर्ब असेल तर त्याला हेल्प नक्की द्या. कुठेही तो नाराज असेल तर तो रुटीन ॲक्टिव्हिटी त्याची आहे की नाही एवढं ऑब्झर्व करा. आफ्टर 10th विद्यार्थ्यांना ज्या वेळेला एक्झामचं प्रिपरेशन किंवा करिअरच्या पाथसाठी काही डिसिजन घ्यायचा असतोय, त्यावेळेला नीटची एक्झाम किंवा MBBS किंवा ह्या प्रोफेशनलाच सर्वसामान्य कुटुंबातील पालक डिस्करेज करतात किंवा डिसिजन घेताना खूप स्ट्रगल करतात. रिझन बिईंग की हे फायनान्शियली खूप बर्डन राहू शकेल त्यांच्यावरती. जसं आपली आता चर्चा झाल्याप्रमाणे की मुलगा ज्यावेळेला 30 किंवा मुलगी ज्यावेळेला 31-30 होते त्यावेळेला ते अर्निंग थोडंसं चालू होण्याची पॉसिबिलिटी राहते. आणि मग त्या टाइम पिरियडपर्यंत हे मग फायनान्शियल बर्डन राहील का काय? म्हणून 10th मधूनच विद्यार्थी भरपूर वेळेला किंवा पालक चूज करताना हे नको अशा पद्धतीनं होतं. तर मग ह्याबद्दल एक जराशी क्लॅरिटी यावी, ह्याबद्दल सर काय सांगाल? पालकांना फायनान्शियल कन्सर्न असणे हे सर्व पालकांच्या बाबतीत हे कॉमन आहे. फक्त मेडिकलच्या सर्व म्हणजे मेडिकलसाठी हा खर्च हा जास्ती असतो हा गैरसमज आहे. याचं रिझन असं की उदाहरण द्यायचं म्हटलं तर भारतामध्ये जवळजवळ 1.25 लाख, जवळ 1,20,000 1,28,000 MBBSच्या सीट्स आहेत. उदाहरण आपण MBBSचं घेऊया. त्याच्यामध्ये 50% जवळ 50 ते 57,000 काहीतरी गव्हर्नमेंट सीट आहेत आणि बाकीचे ते प्रायव्हेट प्लस डीम्ड सीट असतात. म्हणजे मेडिकलचं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होऊ शकतं. गव्हर्नमेंट सीट म्हणतो त्याला, फ्री सीट म्हणतो. दुसरं आहे पेमेंट सीट, म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला प्रायव्हेट म्हणजे पेमेंट सीट असते. आणि तिसरं NRI किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचे किंवा डीम्ड सीट किंवा मॅनेजमेंट सीट आपण म्हणू शकतो. तसे 3 युज्युअली ग्रुप असतात. सर्व पालकांना वाटतं की MBBSला गेलं म्हणजे मग लाखोनो करोडोनो खर्च येतो. ते बऱ्याच पालकांनी फक्त डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा मॅनेजमेंट सीटबद्दलच ऐकलेलं असतं. उदाहरणार्थ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये 80 लाख ते 1.25 कोटी खर्च येतो. मग इव्हन मिरज मेडिकलला पण तेवढाच येतो का गव्हर्नमेंट कॉलेजला, असं त्यांना वाटत असतं. फॅक्ट अशी आहे युज्युअली फ्री सीट हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे फ्री सीटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर असू शकतं. त्याला फ्री सीट कन्सिडर केलं जाते. फी मात्र त्यांची 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखपर्यंत पर इयर असते. आणि त्याच्यामध्ये पण काही ते सवलत किंवा कास्टनुसार काही फ्री पण असतात. ते डिपेंडिंग अपॉन त्यांचं जे काही सिस्टीम आहे त्यानुसार असू शकतं. पेमेंट सीट आणि मॅनेजमेंट सीटबद्दल विचार केला तर मी 20 वर्षापूर्वीची सिस्टीम, 10 वर्षापूर्वी सिस्टीम आणि आत्ताची सिस्टीम म्हटलं तर मी कम्पेअर केलं तर 10 वर्षापूर्वीची सिस्टीम आणि आत्ताचं जर कम्पेअर केलं तर एज्युकेशन हे थोडं स्वस्त झालं असं मी म्हणू शकतो. माझं मत आहे किंवा माझं कॅल्क्युलेशन आहे की पूर्वी मॅनेजमेंट सीट भरपूर असायच्या. आता पेमेंट सीट गव्हर्नमेंटनं आखून दिलेल्या फीज आहेत. गव्हर्नमेंटनं आखून दिलेल्या फीज असल्यामुळं तेवढंच अमाऊंट आपल्याला भरावं लागतं आणि याला पण नीट एक्झाममधून आहे. पण पोस्ट ग्रॅज्युएशनला पण PG नीटमधून आहे. त्यामुळं ठराविक अमाऊंटच भरावी लागू शकते. त्यामुळं मॅनेजमेंट सीट्स हे लिमिटेड आहेत. त्यामुळं पूर्वीच्या जेवढे पैसे द्यायला लागायचे आणि आत्ता कम्पेअर केलं तर 30-40 लाख कमी लागतील असं वाटतं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी एकदम पैसे भरायला लागायचे. आता इयरली त्याला भरावं लागतं. त्यामुळे पालकांना पण ते हँडल होणं सोपं आहे. आणि सेंट्रल इन्स्टिट्यूटचे पण जे फ्री सीट्स आहेत, जसं की पॉंडिचेरी, जिपमर किंवा एम्सचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, इथं तर फी यांची 6,000, 6,500, 7,000 फी पर इयर आहे. आता आमच्या उत्कर्षाची फी 7,500 का 8,000 रुपये पर इयर फी आहे. हॉस्टेल फी पण 500-600 रुपीज पर मंथ सेंट्रल इन्स्टिट्यूट. त्यामुळं पालकांनी घाबरण्याचं काही कारण नाही. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं, 1.25 लाख, 1.5 लाखामध्ये त्यांचं शिक्षण पर इयर होऊ शकतं. त्यात आणखी काही गव्हर्नमेंटचे काही फॅसिलिटी मिळाल तर
मुलींसाठी तर आणखी एक मी ऐकलेलं लेटेस्ट, मी कन्फर्म नाही पण जे आता चालू आहे त्याबद्दल मी सांगू शकतो, की मुलींच्या बाबतीमध्ये पेमेंट शीट जरी मिळाली तरीही ती फ्री आहे. 8 लाख 12 लाख जी पर इयर फी आहे ती मुलींसाठी फ्री आहे. मग जायला काय हरकत आहे. बरोबर. नुकतंच मी ज्यावेळेला उत्कर्षासाठी ऍडमिशनला जात होतो बघायला इन्स्टिट्यूट कॉलेजेस, तिथं आम्ही असं पण पाहिलं एका कॉलेजमध्ये एका पालकांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं तिथं फी माफ आहे. तर गव्हर्नमेंट सोडून ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागले. या लेवलला पण ते लोक बेनिफिट घेतात. तर ज्या पालकांना ज्यांना आपल्या मुलाला मेडिकल फील्डला द्यायचं आहे तर मुलांचा अभ्यास नक्कीच नाही आहे. त्यामुळे पालक म्हणून थोडं सतर्क राहावा आणि मेडिकल फील्ड हे कॉस्टली नाही आहे. फ्रीमध्ये मिळत असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये चूज करू शकतो. आणखी एक मी हेही सांगेन, की समजा तुमच्याकडे जर पैसे भरपूर आहेत, प्लॉट आहे, जागा आहे आणि तुमच्या मुलाला डॉक्टर करायचं असेल, तर ते जागा आणि प्लॉट माझं वैयक्तिक मत सांगतो, समजा 1 कोटी तुमच्या 3-4 कोटीची प्रॉपर्टी आहे आणि तुमच्या मुलाला डॉक्टर करायचं आणि त्याला समजा गव्हर्नमेंट सीट मिळाली नाही, तर पेमेंट शीटला पण अभ्यास करावा लागतो. त्याला पण नीटचा अभ्यास आहे. थोडे मार्क्स कमी असतील. मी म्हणेन जर तुम्हाला करायचं असेल ना, तर ती प्रॉपर्टी तुम्ही देऊन पण तुम्ही त्याला शिक्षण द्यायला काही हरकत नाही. जर तुम्हाला आपलं गोल्स अचीव्ह करायचं असेल. आणि फायनान्शियली पुन्हा तो 2-4 प्लॉट घेऊ शकतो. नंतर स्टॅबिलिटी येणारच आहे. हां. त्यामुळं मग ह्याच्यासाठी मी माझी एक स्टोरी सांगेन, प्लीज. की नक्कीच सगळ्यांसाठी. माझा जवळचा मित्र, अगदी आम्ही 12वीत एकत्रच होतो. फायनान्शियली माझे वडील थोडे इंजिनियर असल्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट सीट जरी असेल तरी आमची 20,000 फी होती, आम्ही भरू शकलो. त्याला पण मेडिकल ऍडमिशन मिळत होतं, पण 20,000 तो भरू शकत नव्हता. त्यावेळी त्याचे वडील काय म्हटले, की आपण काय 20,000 भरू शकत नाही, आपण तू व्हेटरनरीला ऍडमिशन घे. मग त्याला ऍडमिशन घेतलं व्हेटरनरीला, पण तो 20,000 रुपये नाही भरू शकला. मग आता जेव्हा तो पास झाला, व्हेटरनरीमध्ये जॉब झाला, सगळं मिळतं, सगळं चांगलं आहे त्याचं, पण 1.5-2 लाख पेमेंट आहे. 5 एकर शेती आहे त्यांच्याकडे. आता तेव्हा पण 5 एकर होती. तर मला असं वाटतं, की त्यावेळी 1 एकर जर देऊन 20,000 शिकवले असते, तर अजून तो 10 एकर शेती घेतला असता. बरोबर. आता ते शेती पण दिली नाही आणि त्याचं ऍडमिशन पण त्यांनी मिळत असताना घेतलेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं, की जिथं थोडं कॅल्क्युलेशन पालकांनी करायला हरकत नाही. मग हे माझं वैयक्तिक मत आहे, की तुम्ही सगळे प्रॉपर्टी विकून द्या, एज्युकेशन द्या असं नाही. पण शेवटी मुलासाठी जर तुम्ही हे करणार असाल आणि तुम्हाला वाटते, की त्याला असं करून देणं न्याय देण्यासारखं आहे, तर काहीही हरकत नाही असं मला वाटतं. ही चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट राहू शकते एज्युकेशन. नक्कीच. 10th एक्झाम दिल्यानंतर ज्या वेळेला 11th साठी ऍडमिशन विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे, त्यावेळेला त्यांच्यासमोर बरेच स्ट्रीम्स आपल्याला दिसतात. मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स चूज सायन्स चूज करत असताना सुद्धा आता भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आलेले आहेत. मग आता पर्टिक्युलरली मी नीटची एक्झाम देणार आहे किंवा त्याच्यासाठी अपिअर होणार आहे, तर ह्याच्यासाठी काही असं काही प्री रिक्विसिट स्किल सेट आहे का, की बाबा हे मला बायो आवडायलाच पाहिजे किंवा मला मग मॅथ्स आवडत नाहीये म्हणून मग मी नीट करायला लागलोय, असे काही स्किल सेट आहे का, की बाबा हा एक बेसिक असावा जेणेकरून तो ते चूज करू शकेल किंवा असायलाच पाहिजे असंही काय आहे का? युजली काय 3 सब्जेक्ट तर आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. बरोबर. मुलांना विचारलं, की कोणता विषय आवडतो, तो हायरार्की वाईज 1, 2, 3 सांगणारच. म्हणजे कुठला तरी विषय आवडणार, कुठला तरी आवडणार नाही हे नक्कीच आहे. त्यामुळे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जावा, नाहीतर JEE कडे जावा. तो कुठला तरी म्हणणार, की मला ते आवडत नाही. ॲज अ डॉक्टर किंवा मी एक कन्सल्टंट म्हणून मी सांगू इच्छितो, की त्याला आवडते विषय आवडतो ना, म्हणजे आवडत नाही याच्यापेक्षाही तुला कोणत्या ब्रँचकडे, शाखेकडे जायचं ते तुम्ही ठरव. कारण का, ही सिस्टीम अशी आहे यांची. तुम्हाला मेडिकलला जायचं ना, तुम्हाला हे 3 सब्जेक्ट घ्यायचेच आहेत. इंजिनिअरिंगला जायचं तुम्हाला हे 3 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. इथं आवडी-निवडीचा विषय तुम्ही कन्सिडर न करता, आपल्याला माहिती आहे, की हे सिस्टीम अशी आहे, की मला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हे मला तिन्ही स्टेप्स, तिन्ही विषय मला घेऊन जायलाच पाहिजे. असं समजून आपण जर पुढे गेलो, तर हे नक्कीच तुमच्या फायद्याचं होईल. दुसरं, मी नीटला जायला पाहिजे, मी इंजिनिअरिंगला जायला पाहिजे. तर काय आहे, की आपण नीट आणि म्हणजे डॉक्टर आणि इंजिनिअर जरी सगळं झालो, तरी त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशन आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे आता नीटला लाँग इनिंग्ज आहे, म्हणजे मोठी इनिंग म्हणजे तुम्ही 12 ते 14 वर्ष वेळ घालवावा लागेल. इंजिनिअरिंगला 6 वर्ष असेल.
पण आता जर बघितलं तर 10वी त्या मुलांच्यात एवढा पेशन्स किंवा डिसिजन घेण्याची क्षमता असेलच असं नाही. आपण म्हणतो 10वी हा टर्निंग पॉईंट, पण आज आपण आपल्या अडल्ट स्टेजमध्ये आपण आता लाईफ जगत असताना मला असं वाटतं की आपल्याला कळायला 28-30 वर्ष लागली नक्की काय करायला पाहिजे. मग त्या मुलांना आपण त्यांच्यावर जर सोपवलं की तुला जे करायचं ते कर असं म्हणण्यापेक्षा आपल्याला Guide एक्सपिरियन्स आहे तर आपण थोडं त्याला दिशा दिलं तर सोपं जाईल असं मला वाटतं. येस येस शुअर शुअर. त्यामुळं काय आवडते तुला बायोलॉजी आवडत नाही, तू इंजिनिअरिंग मेडिकलला जाऊ नको. पण माझं म्हणणं फिजिक्स केमिस्ट्री आवडते ना, तर तुला तुला मग चांगले मार्क्स पडू शकतील ना, तर हो डॉक्टर. उद्या भविष्यामध्ये त्या 3 पैकी सब्जेक्टचा तुला किती यूज करायचा आहे प्रॅक्टिकली, काय करतोय, काय लागेल हा वेगळा विषय. बरोबर. समजा त्याला जास्ती वेळ काम करायचं नाही, तो डॉक्टर होऊन जे कमी वेळेचं काम आहे त्या फील्डमध्ये तो मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकतो, रिसर्चमध्ये जाऊ शकतो, जॉब करू शकतो. म्हणजे वैयक्तिक बरोबर. लेवलला तो डिसिजन घेऊ शकतो. पण स्टार्टिंगला तरी थोडंसं पालकांनी किंवा काही कन्सल्टन्सीनं थोडंसं मदत थोडं करायला गाईड पाहिजे. करावं असं वाटतं मला. येस येस तो म्हणेल मला नाही जमणार, मग मी हे घेतो, ते घेतो. मग आता काही मुलांचं आम्ही पण हे पण ऐकलं, की आता आमच्याकडे काउन्सिलिंगला किंवा कन्सल्टेशनला येतात. वेल टू डू फॅमिली, अगदी सगळं चांगलं आहे. त्यातला तो मुलगा म्हणजे अभ्यासात हुशार आहे, मला हॉटेल काढायचं. अचानक कुणीतरी सांगितलं त्याला हॉटेल काढायचं. मग आता हॉटेल काढायचं, हां, आपल्या मुलाला तो सांगतो तो ऐकूया म्हणून तुला हॉटेल काढून देतो 11th स्टँडर्डला. ते योग्य राहणार आहे का? नाही. त्याच्या डोक्यात तो विचार आला, पण आपण त्याला गाईड करू शकतो. सांगू शकतो, की बाबा हे ऑप्शन आहेत. आधी तू पहिला करियर पूर्ण घे. मी सांगितलेला विषय सांगतो, की त्यांच्या पालकांना म्हटलं काय? तर म्हटलं हा इंजिनिअरिंगला गेला तर चांगला. मी म्हटलं तू ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि तुला हॉटेल काढायचं तर काढ, पण पहिला ग्रॅज्युएशन पूर्ण कर. तोपर्यंत तो मॅच्युअर होतो. त्याला चांगलं वाईट कळायला लागतं. आजूबाजूला काय गरज आहे हे कळतं. बरोबर. आणि डिसिजन घेऊ शकतो. कदाचित त्याने हॉटेल पण काढलं पण असेल. पण आधी मला वाटतं, की बेसिक जे फाउंडेशन आहे ना, ते ग्रॅज्युएशन त्या डिग्री त्या मुलांना मिळायला पाहिजे. असं मला वाटतं. सोशल व्हॅल्यूज, इंटरॅक्शन्स, व्यवहार ज्ञान या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग जरा आणखीन डिसिजन मेकिंगला बरं पडतं. हां, तो 11वीतच मला हॉटेल काढून द्या, मला आवडतं हॉटेल काढायला. म्हणजे मला मॅनेजमेंट आवडली. पण असं डिसिजन घेऊन पालकांनी वळायला पाहिजे का? म्हणजे माझ्या मताशी सहमत असतील असं नाही. पण माझं मत आहे बेसिक फाउंडेशन चांगलं होते मग डिसिजन द्या त्यांना. बरोबर बरोबर. येस सर, एक फायनल कोड सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय द्यायचं असेल तर प्लीज. करिअर चांगलं घडवायचं असेल तर मुलांनी अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. हे 2 वर्ष अतिशय महत्त्वाचे असतात. 11वी-12वी, 11th-12th म्हणूया. अशी कोणतीही गोष्ट करू नका की जी मार्क वाढवून मिळणार नाही. वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाकडे 24 तास आहेत. प्रत्येकाला पण 6 ते 8 तास झोपायचं आहे. जी काही सिच्युएशन आहे, जी काही परिस्थिती आहे, क्लासेसमध्ये जे काही सिस्टम आहे ते ॲक्सेप्ट करा. पॅरेंट्स मॅक्झिमम तुम्हाला त्यांच्याकडून जी हेल्प होईल ते देण्याचा ते प्रयत्न करतात. माझ्याकडे कमी जागा आहे, छोटी जागा आहे, माझ्याकडे स्पेशल स्टडी रूम नाही, एसी रूम नाही, कार नाही, बाईक नाही, हे काहीही रिझन सांगू नका. अल्टिमेटली नीटच्या एक्झाममध्ये मार्क्सच बघतात. त्यामुळं आपला परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला होईल याकडे बघायचं. माझ्यात काय कमी आहे त्यात सुधारणा करा. कंपॅरिझन हे स्वतःशी करा. कारण 1,00,000 सीट्स आहेत. म्हणजे इथं माझा रँक 7वा 8वा आला तरी नाराज होऊ नका. माझं ध्येय काय, त्या 1,00,000 मध्ये मला ॲडमिशन मिळवायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सीट असेल तर 50,000 मध्ये मला रँक काढायचा ऑल इंडियामध्ये. एक सीट तर हवी आहे. असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. यश नक्कीच मिळेल. येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू.